तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग. आणि हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तर मग हा ब्लॉग मी असं डिसाईड केलं की रोज मिनी ब्लॉग टाकते. रोज म्हणजे 2च मिनी ब्लॉग टाकलेत, तर हा मी फुल ब्लॉग टाकावा. सो त्यासाठी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, माझा इनर सॅटिस्फॅक्शन आणि तुम्हालाही बघायला आवडत असेल म्हणून हा एक फुल व्लॉग होणार आहे. आणि तो मी आज तुमच्यासाठी टाकणार आहे 31चा, की आम्ही कसं सेलिब्रेट करतो, काय करतो ते सगळं. आणि इथे बघू शकता मी उठलेली आहे आणि माझ्या बाजूला अजून कोणतरी झोपलं आहे. ती व्यक्ती पण उठून गेले. जस्ट इग्नोर हर. आणि इकडे माझा बाबू तुम्हाला दाखवते मी. हा उलटा झोपलाय, काय माहिती का, पण हा उलटा झोपलाय पोरगा. तसाच झोपतो. त्याला आपण कितीही, म्हणजे मी त्याला कितीही सरळ झोपवला, माझ्या पुढ्यात घेतला, काहीही केला, तो तसा झोपतच नाही. तो उलटाच झोपतो. त्याला आपण इकडं माझ्याकडे घेतलं नाही, तो तिकडं खालती पायाकडे जाऊनच झोपतो. नाही तर बाबू माझा उठलाय, त्याला खेळायचंय आता उठल्या उठल्या. ते बघा चालला. इकडे ना. हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज. हॅलो गाईज बोल. नाही बोलत येतो. आता बाबू उठलाय, मी उठले. आता आम्ही चाललो मस्त फ्रेश व्हायला. मग आम्ही फ्रेश होऊ, नाश्ता करू. मी इथं बाबूसाठी ओट्स बनवायला घेतलेत आणि तो माझ्या मागे. तुम्हाला दाखवतो. तर गाईज काय झालं माहिती आहे का, मी बाबूला नाश्ता बनवत होती, तर बाबू तिथे उभा होता आणि मी त्याच्या मागे उभी होती. बट मी अशी इकडे गॅस चालू होती म्हणून त्याच्या नाश्त्याजवळ बघायला आली, तर तो पडला. खूप जोरामध्ये पडला, एवढा जोरात पडला, त्याच्या एवढा लागला. मग तो रडला. मला बोलतात ना, मला एकदम 2 मिनटासाठी ब्लँकच झाली तो पडला. तर तो खूप रडला. त्याला जवळ घेतला वगैरे, नाश्ता वगैरे केला. त्या सगळ्यामध्ये बाकी मला काही हे शूटच करायची माझी इच्छाच नाही राहिली. आणि काय शूट करू काय. आता सध्या तो म्हणजे सगळं झाल्यावरती तो आता व्यवस्थित आहे, तो खेळतोय. दादा ऐ काय करतो. बाबूचा नाश्ता, जेवण सगळं झालेलं आहे. आणि आता तो आतमध्ये त्याच्या मावसोबत खेळतोय. आता मला बनवायच्या आहेत चपात्या. त्याची बनवलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. जवला गेलाय, करायच्या आहेत चपात्या. तर मी आता त्या बनवते आणि तुम्हाला मी बाबू दाखवते तो काय करतो सध्या. त्याला माव नाही येते त्याच्यात. मी आता काय करू, त्या फ्रेममध्ये नाही येते, काय करू. तर मी पण दाखवते का मी चपात्या कशी मागे गेल्यावर बॅकग्राऊंड चांगलं नाही वाटत. प्लस मी सुद्धा पेशंट वाटते एकदम आता. मी कॅमेरा असं हां असं मला जर दाखवायचं असेल मी तुम्हाला असं पीठ मळायला घेतलं आहे. पीठ मळायला मला ना पहिला मी एकदम ऑनेस्टली सांगते, मला जेवण करायची ना अजिबात, म्हणजे मला येतो, जेवण येतो, सगळं येतो मला. असं नाही का नाही येत, सगळं येतो पहिल्यापासून यायचं.
फिर जाके, पण मी करत नसायची. हो, खूप मोठा मुलगा आहे, जेवण बनवत असायची. आणि मला चपात्या खायला आवडायच्या, ते पण मी फक्त माझ्या मम्मीच्या हातची चपाती खायची. मला बनवायला नाही आवडत. म्हणजे आवडत ते मला कंटाळा यायचं, ते पीठ मळायचं आहे ते सगळं असं एकदम किचकट नाही का वाटत, सगळं एकदम असं किचकट वाटायचं. हे असं मला भगवान ने कर्मा, आपको जो चीज पसंद नहीं है वही आपकी लाइफ में आ जाएगी, और वो वैसा ही कुछ ऐसा ही हुआ मेरे साथ गाइस. विषय असा झाला तर माझा जो नवरा आहे तो चपात्यांच्या व्यतिरिक्त काहीच खात नाही. कधीतरी खाल्ला तर राईस थोडाफार, बट थोडाफार कधीतरी ओकेशनली, लाईक बिर्याणी वगैरे असेल तर असा. बट तो असं नाही, त्याला सकाळच्या नाश्त्याला चपाती पाहिजे, त्याला दुपारच्या जेवणाला चपाती पाहिजे, त्याला रातच्या जेवणाला पण चपाती पाहिजे, त्याला 3 टाईमला चपात्या लागतात. बोलतात ना का कर्मा इज बूमरँग, तसा कर्मा माझ्यासोबत मस्तपैकी बूमरँग माझ्यासोबत झालेलं आहे. ते आता मला रोजच्या चपात्या करायला लागतात म्हणजे प्रत्येक इट्स ओके. हजबंड आहे आपला, काय त्याला मी नाही दिला खायला, नवरा आहे शेवटी. काही झाला तो माझा 7 जन्माचा साथी. मला व्लॉग म्हणजे शूट करायचा, फुल व्लॉग शूट करायचा अशी लई इच्छा होती. पण मी हे असं सगळं बोलते, हे मी ॲक्च्युअलमध्ये माझ्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये मी अशी आहे. आणि हे सगळं जर तुम्ही लोकांनी ऐकलं, लोक म्हणजे अरे कोण आहे, ये कोण, समजून जातो शब्द. हां, मी शिव्या नाही देऊ शकत. शिव्या काय म्हणजे मी वाईट शब्द नाही वापरू शकत. तुम्ही बोला ही कोण आहे अशी ही मुलगी सी टाईप, हां जी अशी येडीच आहे करते. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये हाय अशी. आता मी काय करू, एक पोराची आईस आहे मी, तरी पण जाऊ दे. काय नाही गाईज, डॉक्टर सुधार येईल मला त्याच्यामध्ये. जोक्स अपार्ट गाईज, जोक्स अपार्ट. मी बनवते पीठ, आय मीन चपात्या. हे पीठ मला घेतलं आहे. तर मला ह्या लोकांनी सांगितलं नाही का चपात्या करायच्या आहेत. मी सकाळीच करून ठेवल्या असत्या. सकाळी जेव्हा मी 10 वाजता उठली होती आणि नवऱ्याला डब्बा द्यायला, त्याला चपात्या केल्या, तेव्हाच मला बोलले असते का आज दुपारच्या जेवणाला पण चपात्या पाहिजे, चपात्या करायच्या. मी तेव्हाच मळून ठेवलं असतं पीठ, तोपर्यंत तो मस्त तेलामध्ये राहिला असता ना, फुगला असता. बाई परत मला करायला लावलं ना. आणि तुम्ही बघू शकता असं माझं पीठ झालंय. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, सध्या तो असा आहे, नंतर त्याची सुंदर अशी चपाती होईल. सध्या तो प्रोसेस, ट्रस्ट टू द प्रोसेस. माझ्या थेरपिस्टने सांगितलं आहे. सध्याचा माझा थेरपिस्ट ChatGPT आहे, त्याच्याकडून मी थेरपी घेते. ट्रस्ट टू द प्रोसेस. सिमरन, ट्रस्ट टू द प्रोसेस. नाही होऊ शकत माझ्याने ब्लॉग वगैरे गाईज, नाही होऊ शकत. माझी आजली जिंदगी माझ्या स्वतःचे जोक्सवरती हसून, का तर लोक नाही हसत आहेत माझ्या जोक्सवरती, म्हणून मी स्वतः हसून घेते. का तर माझ्या इनर सॅटिस्फॅक्शन, इट्स ऑल अबाउट युअर इनर सॅटिस्फॅक्शन गाईज. 50 रुपये नक्की तू काटने वाला है मेरे 50 रुपये. ओवर एक्टिंग काट देना, नहीं काटे तो दे. सॉरी.
झालेलं आहे गाइस, इसीलिए कहते हैं ट्रस्ट द प्रोसेस. तर गाईज माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि आता मी इथं जेवायला बसलेली. सकाळपासून उठले मी, आत्ता जेवायला बसले. वाजलेत किती, 5 आय थिंक काहीतरी. हे बघा, गवला अँड चपाती. बाबू झोपलेला आहे गाईज. मी पण माझा ब्लँकेट घेऊन झोपायला चाललेली आहे. दुपारची झोप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बाय, गुड नाईट. हॅलो गाईज. तर गाईज आमची दुपारची झोप झालेली आहे, माझी आणि बाबूची. तर बाबू पण उठलेला आहे. तर आता आम्ही मस्तपैकी दोघं फ्रेश होऊ आणि रेडी होऊ 31च्या पार्टीसाठी. ये बाबू, तू खुश आहे? बाबू दादा या हाय, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आम्ही मग अशी तयारी करायला गेलतो, म्हणजे मी, बबी आणि बबीचे पप्पा, म्हणजे आम्ही सगळेच घरातले, म्हणजे आमची 31ची तयारी चालू होती. तर इथं बघू शकता तयारी करून परत झोपलेला आहे आणि इथे मी रेडी झालेली आहे. हां, आणि इकडे बघा गाईज, मीट दिस पर्सन, दिस इज माय हजबंड, माझा हजबंड गाईज. नको 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 रिॲक्ट करू. चला गाईज, तर मी तुम्हाला दाखवते आम्ही 31साठी आमचा काय प्लॅन आहे आणि आम्ही काय काय खाणार आहोत. तर ओ जरा इथे येतं का, काम आहे, कॅमेरा पकडायचा आहे तुम्हाला. माझा नवरा बोलतो, कैमरा अगर मैं पकड़ूंगा तो मुझे क्या मिलेगा. अभी उसको कौन समजाए की उसको एवढी, म्हणजे मी भेटली आहे तुला, अजून काय पाहिजे. मी भेटले तुला, मी भेटली आहे मी. चला ना, पकडा. मी कॅमेरा माझ्या नवऱ्याला हँड ओव्हर. आई लँडस्केप पकडा ना, असा असा आडवा पकडायचा असतो. हां, यूट्यूबसाठी. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे तुम्ही चुकीचा व्हिडिओ घेता. तर हे चिकन लेग पीस ते आम्ही फ्राय करणार आहेत. इकडं पेटाकली जी आहे. अजून एक सगळ्यात बेस्ट गोष्ट ती म्हणजे आम्ही बाहेरून ऑर्डर केली बंजारा बिर्याणी. ती सुद्धा इथे आलेली आहे, बट मी तुम्हाला आता खोलून नाही दाखवू शकत गाईस. आणि जे ड्रिंक वगैरे करतात, म्हणजे माझा पप्पा वगैरे झाला, सो त्यांच्यासाठी पण आम्ही दुसरा सामान आणलेला आहे. तर मी हे एवढंच दाखवलं तर पप्पा बोलतो बाकीचं हे सगळं पण दाखवतं. हे असं सगळं आहे आमचा पार्टीचा नियोजन गाईज. तुम्हाला आवडलं आपलं नियोजन? काय पप्पा इग्नोर. गाईज हॅपी न्यू इयर. तर असा होता आमचा न्यू इयर सेलिब्रेशन. सो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही. थँक्यू. आणि पुढच्या व्लॉगसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.